ऑनलाईन उपक्रमाचे स्वागत. मी सरस्वती विनोद बागडे, जय महाराष्ट्र उच्च प्राथमिक मराठी शाळा क्रमांक 2, चिरागनगर, घाटकोपर पश्चिम, एन विभाग. जानेवारी 2022 बुधवार. आजचा सुविचार आहे, मानवता हाच खरा धर्म. बाळांनो, तुम्हाला माहित आहे की साने गुरुजींनी म्हटलंय की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. मानवता धर्माचे वर्णन त्यांनी याच्यामध्ये केलेलं आहे. मानवता ही एकच जात मानून कोणताही जातीभेद वर्णभेद न करता सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागणं, दुसऱ्याचा आदर करणं हे महत्वाचं आहे. त्यामुळे काय होईल, आपापसातील तंटे मिटतील, दुःख नाहीसं होईल. जगामध्ये शांतता सुख समृद्धी नांदावी यासाठी स्वातंत्र्य समता बंधुता या त्रिसूत्रीचा आपण अवलंब करायला हवा आणि त्यानुसार वर्तन करणे म्हणजेच मानवता धर्म होय. मानवता हा खरा धर्म आहे हे आपल्याला वेगवेगळ्या लोकांनी आपल्या आचरणातून दाखवून दिलं. त्यातल्या आनंदवनामध्ये कुष्ठरोग्यांची सेवा करणारे बाबा आमटे यांनी तर आपलं पूर्ण आयुष्य खर्ची घालवलंच, पण त्याचबरोबर त्यांचं कुटुंबही आज तेच कार्य करत आहे आणि त्यांची जी समाजसेवा आहे ह्याच मानवता धर्म. अनाथांची माय सिंधुताई सपकाळ आणि हजारो अनाथांची माय ते झाल्या आणि त्यांनी निभावला तो मानवता धर्म. बाळांनो, जे थोर महात्मे होऊन गेले, महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर समाजातली जी दरी आहे ती बुजवण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी समाजाला त्यांनी मानवता धर्माची साथ घातली. एवढेच काय, आपले संत जे होते त्यांनी सुद्धा मानवता धर्म पाळला. संत ज्ञानेश्वरांनी तर आपल्या वारीमध्ये सर्व जाती जमातीच्या लोकांना सामील करून घेतले. एकनाथांनी वाळवंटामध्ये रखरखीत उन्हात पडलेल्या बाळाला उदाशी कवटाळली. अशी कितीतरी उदाहरणे आपल्याला दिसतात. आजच्या विज्ञान युगामध्ये मानवता धर्माची चाहूल लागली आहे. दिसत आपल्याला लोक नेत्रदान रक्तदान करत आहेत. जीवनात आपण कसे वागावे हे आपल्याला मानवता धर्म शिकवतो. ज्या आपल्या वर्तनाने समस्त मानव जातीचे कल्याण होईल आणि ते वर्तन करण्यास शिकवणारा विचार तोच मानवता धर्म. आजच्या विज्ञान युगामध्ये आपण सर्वांनी विश्वाची माझे घर ही भावना जोपासली पाहिजे आणि त्यासाठी प्रथम स्वतःला बदलले पाहिजे. कठीण परिस्थितीमध्ये एकमेकांना सहाय्य केले पाहिजे. भांडण तंटा न करता साऱ्या जगात एका धर्माचे पालन व्हावे आणि तो धर्म म्हणजे मानवता धर्म. तेव्हाच आपल्याला मानवता धर्माची पताका डौलाने फडकताना दिसेल. आणि म्हणूनच म्हटले आहे की मानवता हाच खरा धर्म. मागच्या तासाला आपण चळवळी पाहिल्या. कोणत्या चळवळी पाहिल्या सांगणार? समतेच्या लढ्यामध्ये आपण चळवळी पाहिल्या होत्या. कोणकोणत्या चळवळी पाहिल्या होत्या? शेतकरी चळवळ. मी सांगू मॅडम. हा, शेतकरी चळवळ, कामगार संघटन, हा, समाजवादी चळवळ. तर आपण या चळवळी मागच्या तासाला पाहिलेल्या होत्या. दलित घटक आहे समतेचा लढा आणि त्यातला उपघटक आहे स्त्रियांची चळवळ आणि दलित चळवळ. यातून आपल्या या पाठातून पुढील अध्ययन निष्पत्ती साध्य होणार आहे. स्त्रियांच्या चळवळीमध्ये ज्या स्त्रिया सहभागी झाल्या त्यांचे आपल्याला कार्य समजणार आहे. या चळवळी झाल्या त्यामागची कारण कोणतेही समजतील. स्त्री चळवळीचे समाजावर झालेले परिणाम समजतील. दलित चळवळी मागील कारणे समजतील. दलित चळवळीमध्ये सहभागी झालेले नेते आणि त्यांचे कार्य समजेल.
या दलित चळवळीचे समाजावर झालेले परिणाम समजतील आणि ह्या ज्या काही सर्व चळवळी झाल्या या चळवळींचा भारतीयांवर काय परिणाम झाला हे आपल्याला या पाठातून समजणार आहे. आतापर्यंत आपण पाहिलं शेतकरी चळवळ, कामगार चळवळ, समाजवादी चळवळ, पण याचबरोबर भारतातील ज्या समाजात स्त्रिया होत्या यांना दुय्यम स्थान होतं. चूल आणि मूल हेच त्यांचं विश्व. अनेक दुष्ट चालीरीती समाजामध्ये होत्या आणि 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये निर्माण झालेल्या प्रबोधन युगामुळं स्त्रियांचा उद्धाराचा विचार, कृती यांना गती मिळालेली होती आणि हे करण्याचं काम केलं होतं राजा राममोहन राय, महात्मा फुले, महर्षी कर्वे, न्यायमूर्ती रानडे, महर्षी शिंदे या सर्व सुधारकांनी स्त्रीविषयक सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांच्या चळवळीमध्ये त्यांनी भाग घेतला. या समाज सुधारकांनी आपण पाहिलं मागे की सतीबंदी, बालविवाह, विधवा विवाह, पुनर्विवाह, केशवपन विरोध, स्त्री शिक्षण या संदर्भामध्ये ज्या कृतिशील चळवळी उभ्या केल्या आणि त्याच काळामध्ये स्त्रियांच्या सुधारणेसाठी नंतरच्या काळामध्ये स्त्रियांचं नेतृत्वही पुढे येऊ लागलेलं होतं आणि याच माध्यमातून स्त्रियांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न होऊ लागलेला होता. त्यातून स्त्रियांचं नेतृत्व पुढे आलं, स्त्रियांच्या स्वतंत्र संघटना स्थापन होऊ लागल्या आणि आज आपण असे ज्या काही स्त्रिय समाज सुधारक होत्या त्यांनी ज्या चळवळी केल्या त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. स्त्रियांची चळवळ, पंडिता रमाबाई रानडे, डॉक्टर रखमाबाई सावे, डॉक्टर आनंदीबाई जोशी. पंडिता रमाबाई, बालविवाह, पुनर्विवाह, घातक चालीरीती, रूढी, परंपरा यांना या सगळ्या गोष्टींना समाजातून मुक्त करायचं होतं आणि म्हणून त्यांनी पुणे, नंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी या ठिकाणी आर्य महिला समाजाची स्थापना केली की या आर्य महिला समाजाच्या स्थापनेमधून ज्या ज्या अनिष्ट रूढी परंपरा आहेत त्या नष्ट करायचं होतं, समाजाचं उद्बोधन करायचं होतं आणि हे करण्याचं काम पंडिता रमाबाई यांनी आपल्या आर्य महिला समाजाची स्थापना करून यातून केलं. त्यामुळे या समाजातूनच त्यांनी जे काही रूढी पुरोगामी विचाराची पेरणी त्यांनी केली. स्त्रियांचा उद्धार करण्याकरता प्रभावी कार्य करता यावं म्हणून त्या इंग्लंडला गेल्या. तिथे त्यांनी भाषा आणि वैद्यकीय शिक्षण घेतलं. मुंबईमध्ये विधवा स्त्रियांसाठी शारदा सदन नावाची संस्था काढली आणि या शारदा सदन संस्थेमध्ये प्रत्येक मुलीला आपल्या धर्माचं स्वातंत्र्य होतं. त्याचबरोबर इसवी सन 1900 मध्ये गुजरातमध्ये दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये निराश्रित झालेल्या स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला. त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं म्हणून त्यांना शारीरिक श्रमाचं महत्व पटवून दिलं. दिव्यांग मुले, मुली, स्त्रिया यांच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तसंच वंचित, पीडित महिलांसाठी आश्रम काढले. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य महिलांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी अर्पण केले. स्त्रियांना शिक्षण आणि समाज सुधारणा हे त्यांच्या कार्याची दोन महत्वाची उद्दिष्ट होती. स्त्रियांची आलाखीची परिस्थिती, पुरुष व अन्य महिलांकडून होणारी पिळवणूक, समाजात असणाऱ्या अनिष्ट रूढी परंपरा या विरुद्ध त्यांनी आवाज उठवला. स्त्रियांना मदत करण्यासाठी सहाय्यता केंद्राची स्थापना केली. गरीब मुलांसाठी शाळा उघडल्या. अशा प्रकारे विविध उपक्रमाच्या माध्यमातून पंडिता रमाबाई यांनी स्त्री शिक्षणाची चळवळ सुरू ठेवली. त्यांच्या मते स्त्रियांना जर स्वतःच्या पायावर उभे राहता यायला पाहिजे आणि ते समाजाला त्याचं महत्व त्यांनी पटवून दिलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया स्वतःचं अस्तित्व सिद्ध करू शकतात हे त्यांनी दाखवून दिलं आणि त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षण आणि स्त्रियांच्या हितासाठी समर्पित केलं आणि यातलं सर्वात महत्वाचं कार्य आहे त्यांचं म्हणजे त्यांनी केलेली आर्य महिला समाजाची स्थापना. रमाबाई रानडे, न्यायमूर्ती रानडे यांच्या पत्नी. न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्यापासून प्रेरित होऊन
त्या समाज सुधारणा चळवळीमध्ये सहभागी झाल्या. रमाबाई रानडे या स्त्री हक्क, समान अधिकार चळवळीच्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी केलेले कार्य महान आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रामध्ये त्यांनी भरीव कामगिरी केली. स्त्रियांच्या समस्येला वाचा फोडण्यासाठी त्यांनी एक व्यासपीठ हवं होतं आणि त्यासाठी त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची त्यांनी स्थापना केली की या हिंदू लेडीज सोशल क्लबच्या माध्यमातून स्त्रियांच्या समस्याचं निराकरण करण्याचं कार्य रमाबाई रानडे यांनी केलं. पुण्यामध्ये सेवा सदन संस्थेची त्यांनी स्थापना केली. या सेवा सदन संस्थेमधून परिचारिका केंद्र सुरू केलं आणि त्या ठिकाणी मुलींसाठी प्रशिक्षण, वसतिगृह हेही याच्याबरोबर त्यांनी सुरू केलं. महिलांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण देऊन आर्थिकदृष्ट्या त्यांना खंबीर बनवणं हे त्यांचं उद्दिष्ट होतं. त्याचबरोबर मतदानाच्या अधिकाराची मागणी त्यांनी केली. भारतीय महिला परिषद, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स याही संस्था त्यांनी स्थापन केल्या आणि या संस्थांचं कार्य राष्ट्रीय स्तरावर पोहोचलं. वारसा हक्क, मतदानाचा हक्क, स्त्रियांच्या समस्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करणं याबाबतच्या प्रश्नाबाबत विविध संघटनांच्या माध्यमातून रमाबाई रानडे यांनी संघर्ष केला आणि स्त्री चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं. पुढच्या एक डॉक्टर रखमाबाई सावे. रखमाबाई सावे या भारतीय वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या सेवा डॉक्टर होत्या. त्यांनी स्त्रियांचं उद्बोधन करण्यासाठी व्याख्यानमाला चालवल्या. राजकोट या ठिकाणी त्यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. डॉक्टर रखमाबाई यांनी गोरगरीब जनतेची सेवा केली. स्त्रियांमधील अंधश्रद्धा तसंच विधवा स्त्रियांसाठी वनिता आश्रमाची स्थापना केली. स्त्रियांमध्ये जागृती व्हावी, त्यांची प्रगती व्हावी म्हणून त्यांनी अतोनात परिश्रम केले. स्त्रियांना खास विज्ञान शिक्षिकेची नियुक्ती करून व्याख्यानमालेचे त्यांनी आयोजन केले की जेणेकरून त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करता येईल. स्त्रिया जेव्हा दवाखान्यामध्ये उपचारासाठी येत त्यांच्या बरोबर असणाऱ्या लहान मुलांसाठी त्यांनी बालमंदिराची स्थापना केली. इतकेच काय, पण आसपासच्या स्त्रियांना लिहिता वाचता यावे म्हणून खास वर्गही सुरू केले. स्त्रियांना बचतीचं महत्व पटवून देण्यासाठी डॉक्टर सावे यांनी स्त्रियांना बँकांमधून खाते उघडायला लावले आणि बचतीचे महत्व त्यांनी कृतीतून पटवून दिलं. त्या काळामध्ये काय व्हायचं, स्त्रियांनी बाहेर पडायचं म्हटलं तर घरच्यांकडून विरोध होत असे, परंतु धार्मिक कार्यासाठी बाहेर जायचं म्हटलं तर तितका विरोध तेवढा तीव्र राहत नव्हता. आणि नेमकी हीच बाब त्यांनी लक्षात घेतली आणि तेथील स्त्रियांना त्यांनी धार्मिक वचन पुस्तक वाचण्यासाठी एकत्र केलं. त्यातूनच पुढे त्यांनी वनिता आश्रमाची स्थापना केली. एकीकडे दिवसाचे 18 तास त्या काम करत तर दर शनिवारी आयरिश मिशनच्या दवाखान्यात सेवा करत, तर दुसरीकडे समाजकार्य. हे एवढं कार्य ते शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं. आणि अशा प्रकारे या रखमाबाई सावे या स्त्री चळवळीमध्ये सहभागी झाल्या आणि यांचं महत्वाचं कार्य म्हणजे राजकोट येथे स्थापन केलेली रेड क्रॉस सोसायटी. पुढचे आनंदीबाई जोशी. आनंदीबाई जोशी या भारतीय महिला पहिल्या डॉक्टर आहे. त्यांचा मुलगा 10 दिवसाचा असताना त्याचा मृत्यू झाला आणि हीच घटना त्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी कारणीभूत ठरली. मार्च 1886 मध्ये त्यांनी MD ची पदवी घेतली. आनंदीबाई जेव्हा भारतात परत आल्या तेव्हा त्यांना क्षयरोग झाला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. ह्या केवळ 21 वर्षाच्या त्यांच्या जीवन यात्रेमध्ये त्यांनी स्त्रियांपुढे एक आदर्श उभा केला.
दुर्दैवाने आनंदीबाईंच्या बुद्धिमत्तेचा नानाचा उपयोग जनतेला होऊ शकला नाही. मात्र चूल आणि मूल समजणाऱ्या स्त्रियांना त्या काळी आनंदीबाई जोशी या एक आदर्श होत्या आणि त्यांचा आदर्श म्हणजे त्या झालेल्या डॉक्टर. आनंदीबाईंनी समाजाला दाखवून दिले की स्त्रियांना शिक्षण घेण्याचा हक्क आहे. इतकंच नव्हे तर आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी स्त्रीने स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हे त्यांनी आपल्या कृतीतून पटवून दिले. आणि तसेच त्यांनी समाजाला महिला डॉक्टरची किती गरज आहे हे त्यांनी आपल्या एका भाषणातून सांगितलेलं होतं. आता आपण पाहिलं स्त्री चळवळ. पुढची आहे आपली दलित चळवळ. भारतीय समाजरचना ही जातीय व्यवस्थेवर आधारलेली होती. समाजामध्ये दलितांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकी विरुद्ध महात्मा फुले, नारायण गुरु यासारख्या समाज सुधारकांनी जनजागृती केली. समाजामध्ये अनेक प्रकारचे जुलूम, अत्याचार, अन्याय होत होते आणि या दलितांना मिळणाऱ्या अन्यायकारक वागणुकी विरुद्ध समाज सुधारकांनी जनजागृती केली. दलितांचा उद्धार व्हावा म्हणून महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं कार्य उल्लेखनीय असं आहे. आज आपण या ठिकाणी दलित चळवळीमध्ये असणारे जे नेते आहेत ते पाहणार आहोत. गोपाळ बाबा वलंगकर, शिवराम जाबा कांबळे, पेरियार रामस्वामी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, राजश्री शाहू महाराज, महात्मा गांधी, ठक्कर बाप्पा, आप्पासाहेब पटवर्धन, साने गुरुजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गोपाळ बाबा वलंगकर. गोपाळ बाबा वलंगकर हे रत्नागिरीमधील अस्पृश्यता निर्मूलनाचे कार्यकर्ते होते. महात्मा फुले यांचे ते शिष्य. गोपाळ बाबा वलंगकर यांनी अस्पृश्य निर्मूलनासाठी कार्य केले आणि त्यासाठी त्यांनी अनार्थ दोष परिहार ही अस्पृश्य धारक संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत अस्पृश्यांना त्यांच्या स्थितीची जाणीव करून देणे हे त्यांचं उद्दिष्ट होतं. अस्पृश्य समाजाची नष्ट करायची होती आणि त्याबाबतचं लेखन त्या काळामध्ये गोपाळ बाबा वलंगकर यांनी केलं. समाजाचं परिवर्तन करणे हाच एकच त्यांचा ध्यास होता आणि हे त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाजाला दाखवून दिलं. शिवराम जानबा कांबळे यांनी अस्पृश्यता निर्मूलनाचं काम केलं. अस्पृश्यता निवारण आणि दलित चळवळीचे काम करणारे मराठी लेखक. शिवराम कांबळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्व काळातले पत्रकार, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक म्हणून ओळखले जातात. सन 1904 मध्ये शंकर प्रसादकीय सोमवंशी चिंतक मित्र समाज नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. वाचनालय उघडली. भारतातील पहिलीच दलित समाज संघटित करणारी संस्था होती. महात्मा फुले, बाबा पदमजी यांच्या लेखणीतून प्रेरणा घेऊन शिवराम कांबळे यांनी आपल्या कार्याला प्रारंभ केला. 1 जुलै 1908 रोजी सोमवंशीय मित्र मासिक त्यांनी सुरू केलं. मुरळी जोगतिनीच्या प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली. त्याचबरोबर देवदासींच्या विवाहासाठी पुढाकार घेतला. पेरियार रामस्वामी. तामिळनाडू राज्यामध्ये अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ उभारली. पेरियार यांनी मद्रास प्रांतामध्ये जस्टिस पार्टीची त्यांनी स्थापना केली आणि त्याचं पुढे नाव द्रविड कळघम असं करण्यात आलं. इसवी सन 1905 पासून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याला प्रारंभ केला. वर्णव्यवस्था, बालविवाह, सक्तीचे वैधव्य या विरुद्ध ते सतत प्रचार करीत असत. पेरियार यांच्या या विचाराच्याच प्रभावामुळे तामिळनाडूतील समाज प्रगतीशील आणि सर्वसमावेशक असा झाला.
त्यामुळे तामिळनाडू राज्यात आजही त्यांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसून येतो. त्यांनी केलेले कार्य म्हणजे समाजातील स्त्री वर्गाला समान अधिकार आणि सन्मानाने जगण्याचा मार्ग या पेरियार स्वामी यांनी दाखवला. अनेक सभा, सार्वजनिक ठिकाणी त्यांनी आपले विचार मांडले आणि ते म्हणत, मी बोलतोय म्हणून तुम्ही गोष्ट मान्य करू नका. कोणतीही गोष्ट स्वीकारण्याआधी त्याचा सारासार तुम्ही विचार करा आणि तुमच्या मनाला जर पटलं तर स्वीकारा, त्याप्रमाणे वागा, अन्यथा सोडून द्या. म्हणजे एकंदरीत जी समाजाची परिस्थिती आहे ती पाहून तिचा विचार करा आणि त्याच्यामध्ये कसं परिवर्तन घडून येईल हे पटवून देण्याचा प्रयत्न पेरियार रामस्वामी यांनी केला. पुढचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. विठ्ठल रामजी शिंदे हे समाज सुधारक, धर्मसुधारक आणि लेखक होते. त्यांना कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे किंवा महर्षी शिंदे असंही म्हटलं जातं. अज्ञानाच्या विरोधात त्यांनी बंड पुकारून ज्या जुन्या धार्मिक अनिष्ट रूढी परंपरा होत्या त्याचं ओझं फेकून देऊन सुधारणा करणारे हे सुधारक होते. महर्षी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली आणि त्यातून ज्या समाजाच्या समस्या होत्या त्या सोडवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. डिप्रेस क्लासेस मिशनच्या वतीने त्यांनी उपक्रम चालू केले. उदाहरणार्थ शाळा सुरू करणे, शिवणकामाचे वर्ग चालवणे, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी व्याख्याने, कीर्तने आयोजित करणे, लोकांची शुश्रूषा करणे, या सर्व गोष्टींचा यामध्ये समावेश होता. महर्षी शिंदे यांनी देशभर दौरे करून समाजामध्ये जागृती घडवून आणली. समाजामधील ज्या अनिष्ट रूढी परंपरा नष्ट व्हाव्यात, शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. दलितांना स्वाभिमानी सुशिक्षित उद्योगी बनवणं हा त्यांच्या कार्यामागचा हेतू होता. उच्चवर्णीयांच्या मनातील जी दलितांविषयी जी असणारी भ्रामक ज्या समजुती होत्या त्या नष्ट करायच्या होत्या. त्यासाठी त्यांनी मुंबई, परळ, देवनार या भागात मराठी शाळा, उद्योगशाळा काढल्या. पुणे येथील पर्वती मंदिरात प्रवेश करण्यासाठी केलेला सत्याग्रह, दलितांची शेतकी परिषद, संयुक्त मतदारसंघ योजना या सर्व दृष्टीने त्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवलेला होता. निराश्रित निराधार ज्या स्त्रिया होत्या त्यांची सेवा करण्यासाठी त्यांनी निराश्रित सेवा सदन सुरू केलं. 1910 मध्ये त्यांनी जेजुरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळी सुरू केल्या. सामाजिक, राजकीय, वैचारिक, संशोधनात्मक क्षेत्रात केलेलं कार्य मोलाचं आहे. बहुजन समाजातील स्त्रियांसाठी त्यांनी चळवळ उभारली. स्त्रियांकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन उदार आणि व्यापक होता आणि स्त्रियांना शिक्षण देऊन त्यांनी मिशनच्या कार्यामध्ये सहभागी करून घेतलेलं होतं. दलितांसाठी व त्यांच्या उन्नतीसाठी महर्षी शिंदे यांनी त्यागी वृत्तीने, समर्पणाच्या भावनेने जे आयुष्यभर कार्य केलं त्याबद्दल त्यांना कर्मवीर तसेच महर्षी या उपाधीने त्यांचा गौरव केला जातो. राजश्री शाहू महाराज. समाजामधील जातीयवाद, अस्पृश्यता नष्ट करणे हे राजश्री शाहू महाराजांचं उद्दिष्ट होतं. दलितांसाठी त्यांनी सरकारी नोकऱ्यांमध्ये पहिली जात आरक्षणाची प्रणाली सुरू केली. बहुजन समाज हा सुशिक्षित झाल्याशिवाय उद्धार होणार नाही आणि नेमकं तेच त्यांच्या मागासलेपणाचं कारण आहे. त्यांच्यात असलेला शिक्षणाचा अभाव ही गोष्ट राजश्री शाहू महाराजांनी ओळखली आणि या बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा त्यांनी कायदा केला. कोल्हापुरामध्ये निरनिराळ्या जातीच्या धर्माच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची स्थापना केली.
तसंच इसवी सन 1902 मध्ये राजश्री शाहू महाराज यांनी आपल्या राज्यातील नोकऱ्यांमध्ये 50% जागा मागास वर्गासाठी राखून ठेवण्याचा क्रांतिकारक असा निर्णय घेतला आणि हा आरक्षणाबाबतचा जाहीरनामा करवीर गॅझेट, करवीर म्हणजे कोल्हापूरला करवीर म्हटलं जातं, करवीर गॅझेट मध्ये प्रकाशित केला. इसवी सन 1907 मध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून त्यांनी मिस क्लार्क बोर्डिंग या नावाने वसतिगृह सुरू केले. बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना केली. जातीभेद निर्मूलनासाठी राजश्री शाहू महाराजांनी केलेले भरीव कार्य असं केले आहे. त्याच्यामध्ये रोटी बंदी, बेटी बंदी, व्यवसाय बंदी याला त्यांनी पायबंद घातला. तर रोटी बंदी म्हणजे काय, तर या संदर्भात रोटी बंदी बाबत सभा परिषदामधून शाहू महाराज यांनी दलितांच्या लोकांचे अन्न खाऊन जी रोटी बंदी होती ती त्यांनी धुडकावून लागली. बेटी बंदी, बेटी बंदीचा निर्बंध समाजामध्ये पाळला जात आहे, तोपर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही असं शाहू महाराजांना वाटत होतं. म्हणून त्यांनी कोल्हापूर संस्थानामध्ये आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा मंजूर केला. तिसरा आहे व्यवसाय बंदी. आपण पाहिलं मागे बघा 12 बलुतेदार पद्धती होती आणि या 12 बलुतेदार पद्धतीमध्ये आर्थिक व्यवहार होत नसत तर वस्तू रूपाने व्यवहार केले जात असत. म्हणजे शेतकऱ्याला जर मडके हवे असेल मातीची भांडी तर कुंभाराला त्याच्या बदल्यात तो धान्य देत असे आणि मग मडकी खरेदी करत असे. असं म्हणजे वस्तू रूपाने व्यवहार होतात आणि 12 बलुतेदार पद्धती अस्तित्वात होती. म्हणजे जी ही बलुतेदारी पद्धती होती ही बलुतेदार पद्धती नष्ट करण्यात आली आणि कोणालाही आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली. म्हणजेच काय तर कोल्हापूर संस्थानामधील बलुतेदार पद्धती नष्ट करून आपल्या मनाप्रमाणे व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आणि हे करण्याचं कार्य केलं ती राजश्री शाहू महाराज. रोटी बंदी, बेटी बंदी आणि व्यवसाय बंदी. आणि या व्यवसाय स्वातंत्र्यामुळे काय झालं तर सामाजिक गुलामगिरीतून लोकांची मुक्तता झाली. तसेच आपल्या राज्यामध्ये शाळा, दवाखाने, पाणवठे, विहिरी सर्वांसाठी त्यांनी खुल्या केल्या आणि सर्व समाजाला त्यांनी समानतेची वागणूक दिली. महात्मा गांधी, महात्मा गांधी यांनी अस्पृश्यतेचा प्रश्न काँग्रेसच्या व्यासपीठावर मांडला. एरवडा तुरुंगामध्ये असताना सनातनी पंडितांशी त्यांनी वाद करून अस्पृश्यतेला शास्त्राधार नसल्याचे त्यांनी प्रतिपादन केले. आपण पाहिलं मागे पुणे करार त्यांनी केलेला होता. दलित नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रयत्नाचा परिणाम म्हणून इंग्रज सरकारने नवीन घटनेत अस्पृश्यांसाठी स्वतंत्र निवडणुकीस मान्यता दिली आणि त्याचा निषेध म्हणून सप्टेंबर 1932 मध्ये गांधीजींनी उपोषण केलं आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यात जो करार झाला तो पुणे करार. दलितांचे जीवन सुधारण्यासाठी गांधीजींनी केलेल्या मोहिमेची सुरुवात होती. महात्मा गांधींनी आत्मशुद्धीकरणासाठी 21 दिवसाचं उपोषण केलं. त्यांनी हरिजन सेवा संघाची स्थापना केली. अस्पृश्य निवारण प्रचारणासाठी इंग्रजीत हरिजन, हिंदीत हरिजन सेवक, गुजरातीत हरिजन बंधू अशा विविध प्रकारची साप्ताहिक त्यांनी सुरू केली. ठक्कर बाप्पा, अमृतलाल विठ्ठलदास ठक्कर उर्फ ठक्कर बाप्पा. महात्मा गांधींच्या प्रेरणेमुळे त्यांनी समतेच्या कामामध्ये स्वतःला झोकून दिलं. ते आध्यात्मिक विचाराचे सेवक होते. दुष्काळ पीडित वर्गासाठी त्यांनी वर्गणी जमवली. त्यातून त्यांनी खानावळ सुरू केली. लोकांना अन्न मिळावे म्हणून हे त्यांनी केलेले कार्य आहे. रोज 500 ते 600 लोक त्या ठिकाणी जेवत असत आणि सर्वांचं जेवण झाल्याशिवाय ते जेवत नव्हते. गावोगावी जाऊन लोकांना घोंगडे कांबळ्याचे वाटप करत त्यांनी भिल्ल सेवा संघटना स्थापन केली आणि त्याच्या मार्फत त्यांनी आदिवासींसाठी शाळा आणि आश्रम चालवले.
महात्मा गांधी यांच्या हरिजन सेवक संघाच्या कार्यात ते सोबत होते आणि हे ठक्कर बाप्पा म्हणजे त्याग, सेवा, बलिदान, करुणा याचं साक्षात मूर्तिमंत उदाहरण होते. सेवा कार्यामध्ये हायगाय करू नये, कोणतीही अपेक्षा न करता सेवा कार्यामध्ये स्वतःला झोकून द्यावं आणि याच विचाराने ते चाललेले होते. आप्पासाहेब पटवर्धन. आप्पासाहेब पटवर्धन यांना कोकण गांधी म्हणून ओळखलं जातं. महात्मा गांधी यांचे ते जवळचे सहकारी होते. इसवी सन 1916 मध्ये काँग्रेसच्या अधिवेशनाच्या वेळी आप्पासाहेबांनी गांधीजींना पहिल्यांदा पाहिलं. गांधीजींचे विचार ऐकल्यानंतर ते भारावून गेले आणि त्यांनी आपली नोकरी सोडली आणि पूर्ण वेळ समाजकार्यामध्ये वाहून घेतलं. त्यासाठी ते गांधीजींच्या आश्रमामध्ये दाखल झाले. त्यांनी इसवी सन 1919 मध्ये सुरू झालेल्या यंग इंडिया साप्ताहिकाची जबाबदारी तसेच राष्ट्रीय शाळेमध्ये शिक्षक, मुख्याध्यापक ह्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. आप्पासाहेब पटवर्धन यांना 3.5 वर्ष शिक्षा झाली, तुरुंगामध्ये ते होते. कोकणात त्यांनी कुणबी सेवा संघ काढला. तसंच रत्नागिरीमध्ये सूतकताई, ग्रामयुद्ध प्रसाराचं त्यांनी बहुमोल काम केलं. कणकवलीमध्ये गोपूर आश्रम सुरू केला आणि रत्नागिरीमध्ये काँग्रेसची मुहूर्तमेढ रोवली ती आप्पासाहेब पटवर्धन यांनी. साने गुरुजी. साने गुरुजींनी आपण पाहिलं मागच्या तासाला की कामगार चळवळ, सरतिटोळी चळवळ याच्यामध्ये त्यांचा सहभाग होता. पण त्याचबरोबर दलित चळवळीमध्ये त्यांचा सहभाग होता. पंढरपूरचे विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करावे यासाठी त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण केलं आणि हे त्यांचं फार मोठं कार्य आहे. पुढचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांच्या संघर्षाखाली दलिताच्या संघर्षाला सुरुवात झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तत्वावरती समाजाची उभारणी केली होती आणि हे त्यांचं ध्येय होतं. जातीय संस्था नष्ट झाल्याशिवाय अन्याय आणि विषमतेचा शेवट होणार नाही ही त्यांची खात्री होती. आणि या ठिकाणी आपण आज या दलितांसाठी केलेल्या कार्याचा आढावा, त्यांनी केलेल्या चळवळी आपण पाहणार आहोत. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्याला दिला. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक न्याय, समता याच्या विरोधात लढे दिले. या लढ्यामध्ये स्त्रियांचा सहभाग कसा राहील यावर त्यांचा कटाक्ष होता. शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश त्यांनी फक्त पुरुष समाजाला दिला नाही, तर स्त्रियांनी शिक्षण घ्यावे, त्यांनी स्वतःची उन्नती करावी, सामाजिक संघर्षात यावे अशी त्यांची अपेक्षा होती आणि स्त्रियांनी शिकून जागृत झाले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. म्हणून त्यांनी सांगितलं की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारिणी सभेची त्यांनी स्थापना केली. दलितांच्या चळवळीसाठी, सामाजिक चळवळ उभी करण्यासाठी त्यांनी बहिष्कृत हितकारिणी स्थापना करण्यात आली. लोकांमध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी हे यामागील उद्दिष्ट होते. वृत्तपत्रांची निर्मिती. डॉक्टर बाबासाहेब हे चळवळीचे वृत्तपत्र हे अविभाज्य अंग होते आणि समाजामध्ये जागृती करण्यासाठी, त्यांच्या दुःखांना वाचा फोडण्यासाठी मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता, समता ही त्यांनी वृत्तपत्रे सुरू केली. स्वराज्य मजूर पक्षाची स्थापना. स्वतंत्र मजूर पक्ष हा दलितांचा पहिला राजकीय पक्ष होता. उपेक्षित, वंचित लोकांच्या उद्धारासाठी त्यांना प्रतिनिधित्व मिळावं म्हणून 15 ऑगस्ट 1936 ला स्वतंत्र स्वराज्य मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली. दलितांच्या आणि कामगारांच्या हितासाठी स्थापन केलेला हा पहिला पक्ष होता. महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह. 20 मार्च 1927 रोजी
रायगड जिल्ह्यातील महाड येथे हा सत्याग्रह करण्यात आला. या चौदार तळ्यातील पाणी अस्पृश्यांना घेता यावं यासाठी केलेला हा सत्याग्रह, याला महाडचा सत्याग्रह, चौदार तळ्याचा सत्याग्रह, महाडचा मुक्ती संग्राम किंवा एक महाडची सामाजिक क्रांती म्हणून ओळखला जातो. आणि हे जे चौदार तळे आहे हे महाड येथे आहे. भारतीय जाती व्यवस्थेमुळे दलितांना पाण्याच्या मुख्य स्रोतामधून पाणी घेण्यास तसंच रस्त्यावरून चालण्यासही परवानगी नव्हती. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या सत्याग्रहासाठी महाड या शहराची निवड केली आणि तेथे जमलेल्या लोकांना एकत्र करून ते चौदार तळ्याकडे गेले. चौदार तळ्यामध्ये उतरले ते आणि त्या ठिकाणचे पाणी पाहिले. अशा प्रकारे माणूस म्हणून जगण्याचा हक्क सर्वांना आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या महाडच्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहातून दाखवून दिले. आणि हे चौदार तळे रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी आहे. काळाराम मंदिर सत्याग्रह. दलितांना, शोषितांना सर्व मूलभूत हक्क मिळावे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लढा उभारला. भारतातील दलित चळवळीच्या इतिहासामध्ये मंदिरांनी महत्वाची भूमिका बजावली. इसवी सन 1930च्या 20 मार्चला या नाशिक येथील काळाराम मंदिरामध्ये दलितांना प्रवेश मिळावा म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मंदिराबाहेर मोठे आंदोलन करण्यात आले आणि मंदिर प्रवेशाचा हक्क मिळावा यासाठी सत्याग्रह केला. आणि या काळाराम मंदिर सत्याग्रहाचे नेतृत्व केले होते दादासाहेब गायकवाड यांनी. आणि या ठिकाणी प्रवेश मिळवण्यात आलेला होता. त्या काळाराम मंदिर सत्याग्रहाचं नेतृत्व केलं दादासाहेब गायकवाड यांनी. बघा, आता आपण पाहिलं की दलित चळवळ पाहिल्या, स्त्रियांच्या चळवळ पाहिल्या, त्याच्या अगोदर शेतकरी, कामगार चळवळ, अशा या विविध चळवळींचा आपण अभ्यास केला. आधुनिक भारताच्या निर्मितीसाठी समतेसाठी दिलेल्या लढ्याला महत्वाचं स्थान आहे. या स्वातंत्र्य लढ्यामुळे लोकांना राजकीय स्वातंत्र्य मिळालं, परंतु स्वातंत्र्याप्रमाणे समतेचा लढाही महत्वपूर्ण होता. आणि या समतेच्या लढ्याचे काय परिणाम झाले ते आता पाहणार आहोत आपण. तर या समतेच्या लढ्यामुळे काय झालं तर शेतकऱ्यांना न्याय मिळाला, त्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिले जाऊ लागले. स्त्रियांची जी दयनीय परिस्थिती होती ती सुधारण्यासाठी पुरुषांबरोबरच स्त्रियांचे नेतृत्व पुढे आले. स्त्री पुरुष समानता निर्माण होऊ लागली. कामगार लढे तीव्र होऊन समाजवादी समाज रचनेची मागणी करू लागला. दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडून समाजातील अस्पृश्यता नष्ट करून सामाजिक न्याय आणि समता प्रस्थापित करणे या दृष्टीने प्रयत्न होऊ लागले. तसंच समाजातील शोषित पीडित समाजांच्या विकासासाठी समतेचा लढा महत्वाचा ठरला. आज आपण या ठिकाणी समतेच्या लढ्यामध्ये झालेल्या विविध चळवळींचा आढावा घेतला आणि या समतेच्या लढ्याचे झालेले परिणाम आपण पाहिले. आता पाहणार आहोत मूल्यमापन. कोण वाचणार? वाचा मॅडम. आवाज ब्रेक होतोय. हॅलो हॅलो. हा वाच. मी वाचू पियुष. विठ्ठल मंदिर दलितांसाठी. हा टीचर मी वाचू पियुष. हा वाच. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दलितांसाठी खुले करण्यासाठी आमरण उपोषण केले. 1. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2. बाबासाहेब भोले. 3. कर्मवीर दादासाहेब गायकवाड. 4. साने गुरुजी. आणि उत्तर आहे 4. साने गुरुजी. साने गुरुजी यांनी विठ्ठल मंदिर खुले करण्यासाठी उपोषण केलं. दुसरं
मॅडम मी वाचू नेहा. आवाज. राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची शाखा स्थापन केली. पर्याय 1 डॉक्टर आनंदीबाई जोशी. पर्याय 2 डॉक्टर रखमाबाई सावे. पर्याय 3 रमाबाई रानडे. पर्याय 4 पंडिता रमाबाई. काय उत्तर आहे? राजकोट येथे रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली आणि हे त्यांचं महत्वाचं कार्य होतं. कोणतं उत्तर आहे त्याचं? डॉक्टर रखमाबाई सावे. हा, शाबास. डॉक्टर रखमाबाई सावे यांनी रेड क्रॉस सोसायटीची स्थापना केली. तिसरं टीचर मी वाचू. पियुष. 14 तळे येथे आहे. 1 महाड, 2 सातारा, 3 पुणे, 4 सोलापूर, 1 महाड. बरोबर आहे. 14 तळे महाड येथे आहे. चौथं मॅडम मी वाचू नेहा. वाच. आर्य महिला समाजाची स्थापना केली. पर्याय 1 रमाबाई रानडे. पर्याय 2 पंडिता रमाबाई. पर्याय 3 सावित्रीबाई फुले. पर्याय 4 मादाम कामा. उत्तर आहे पंडिता रमाबाई. शाबास. आर्य महिला समाजाची स्थापना केली पंडिता रमाबाई यांनी. पुढे शिखा संघटित व संघर्ष करा हा संदेश ठक्कर बाबा, महर्षी शिंदे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शाबास. शिका संघटित वा संघर्ष करा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संदेश दिला. 6वं कोल्हापूर संस्थानात बलुतेदारी पद्धती नष्ट करून व्यवसाय स्वातंत्र्य दिले. 1 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 2 गोपाळ बाबा वलवंगर. 3 लोकमान्य टिळक. 4 राजश्री शाहू महाराज. 4 राजश्री शाहू महाराज. शाबास. बलुतेदार पद्धती नष्ट करण्याचं करून व्यवसाय स्वातंत्र्य राजश्री शाहू महाराज यांनी. आता गृहपाठ तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. याचे थोडक्यात उत्तरे लिहा. स्त्री विषयक सुधारणा चळवळीचे स्वरूप स्पष्ट करा. राजश्री शाहू महाराजांनी जातीभेद निर्मूलनासाठी कोणते प्रयत्न केले? तिसरं दलित आणि कामगार यांच्या हितासाठी डॉक्टर आंबेडकर यांनी केलेले कार्य लिहा. आधुनिक भारताच्या जडणघडणीत समतेचा लढा महत्वाचा का ठरतो? आणि त्याचबरोबर हा एक तुमचा गृहपाठ आहे. पुढचा खालीलपैकी एका विषयावर प्रकल्प तयार करा. भारतातील स्त्री समाज सुधारक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य आणि भारतातील पुरुष समाज सुधारक.